मिस्टर जयराम, दाभोळकर म्हणतात ते खरं आहे का? अविनाश, आपण जरा शांतपणे बोलूया. हे असं ऐकल्यानंतर शांत कसा राहू शकतो कोणी? मिस्टर जयराम, मी तुमच्याशी बोलतोय. दाभोळकरांनी मला जे सांगितलं ते खरं आहे का? तुम्ही निंबाळकरांशी उद्धटपणे वागलात? नाही सर. खोटं बोलताय तुम्ही मिस्टर जयराम. तुम्ही निंबाळकरांना सांगितलं की आमच्या देव टूजना तुमची गरज नाही. आम्हाला तुमच्याबरोबर कुठलाही बिझनेस करायची इच्छा नाही आणि तुम्ही डील संपवलं. मिस्टर जयराम, तुम्ही असं बोला? अविनाश, जय खरंच असं काही म्हणालाय का आपल्याला अजून माहित नाहीये. देव मॅडम, मगाशी यांनी माझ्या केबिन मध्ये हे सगळं कबूल केलंय. मिस्टर अविनाश, तुम्ही लवकरात लवकर निर्णय घ्या. एक मिनिट. जय, तू गप्प काय आहेस? खरंच हे असं सगळं? हो, मी हे सगळं म्हणालो. पण मी याला उद्धट वागणं असंच म्हणतात मिस्टर जयराम. सर, तुम्ही जे म्हणताय ते मला कळतंय. मिस्टर जयराम, देव टूर साठी कुठली गोष्ट फायद्याची आहे, कुठली गोष्ट नुकसानीची आहे, हे ठरवण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? साधा एक फोन नाही करता आला तुम्हाला? कमाल आहे तुमची जयराम. सॉरी सर, मी तुम्हाला कळवलं नाही. सॉरी निंबाळकरांना म्हणावं लागेल, आणि तेही सगळ्यांसमोर. कारण तुम्ही त्यांचा अपमान त्यांच्या स्टाफ समोर केला, त्यांच्या ऑफिसमध्ये. तेव्हा आता माफी सुद्धा सगळ्यांच्या समोरच मागावी लागेल. अहो, या अशा गोष्टी मला अजिबात चालणार नाहीत. आपण अत्यंत विश्वासाने मिस्टर जयरामवरती ही जबाबदारी दिली आणि जयराम तर आपल्या कंपनीला बुडवायला निघालेत. मिस्टर दाभोळकर, आय एम सॉरी. हवं तर निंबाळकरांशी मी स्वतः बोलतो. नो नो मिस्टर अविनाश, तुम्ही कशाला सॉरी म्हणताय? एवढ्या गुरमीमध्ये अपमान केला यांनी त्यांचा. अहो, त्यांच्या वयाची, अनुभवाची काहीतरी जाण ठेवायला हवी होती यांनी. ऍक्च्युली त्यांचा फोन येऊन गेला मला. नाही, तसे शांत वाटले. मला म्हणाले की तुम्हाला आमची गरज नाही सध्या असं दिसतंय, पण जर गरज लागली तर आम्ही आहोतच. कसं आहे मिस्टर अविनाश, इतक्या वर्षांचे संबंध असे एका झटक्यात नाही तोडतायत. पण हे यांना कसं कळणार, नाही का? म्हणजे आता माझा किंवा त्यांचा इगो म्हणून नाही, पण मिस्टर जयरामनी त्यांची माफी मागायलाच हवी. मिस्टर जयराम, तुम्ही आता निंबाळकरांना फोन करा आणि त्यांची माफी मागा.
जुई, अगं रिलॅक्स. उगाच फेऱ्या का मारतेस? तिलोत्तमा मॅडम, मला खूप टेन्शन आलंय. काय चाललं असेल आत? चूक केली असेल तर शिक्षा होईल आणि काही नसेल तर काही प्रश्नच नाही ना. आपण आपलं काम करू. टेन्शनमुळे कामातही लक्ष लागणार नाही. खरंच ग बाई, मलाही काही सुचत नाही आता. मी जातो आतमध्ये. अहो का? का म्हणजे काय? तुम्ही कशाला जाता आतमध्ये आणि काय बोलणार आहात? बोलायला पाहिजे ना. हे काय चाललंय? हे सगळं मुद्दाम चाललंय, तुला सांगतो. हे दाभोळ करता जयला मुद्दाम त्रास देत आहेत. कदम, तुम्ही जरा शांत व्हा प्लीज. अरे काय शांत राहायचं म्हणजे काय करायचं? तुला वाटतं जय कधी कोणाला काय बोलेल? नंदिनी, तू मला सांग, त्याने आजपर्यंत कोणाला काही उलट बोललाय? ती रजनी त्याला वाटेल ते बोलायची, सगळं त्याने ऐकून घेतलं, काही बोलला नाही कधी उलट. आणि जेव्हा पाणी डोक्यावरून गेलं ना, तेव्हा त्याने तोंड उघडलं. जय कधी कोणाला उगाच काय बोलणार नाही. आणि हे सगळं चाललंय ना, तर उगाच चौगाच चाललंय. आणि उगाच चौगाच जर त्याला नोकरीनं काढलं ना, तर मी सुद्धा ही नोकरी तोडून देईन. किती सहन करायचं त्या जयने? काका, कठीण आहे. काका, हे बघा, तुम्ही काळजी नका करू. जयरामना काहीही होणार नाही. आदिती, तू सांगशील ना तुझ्या पप्पांना? मी इथे मिस्टर दाभोळकरांची मुलगी म्हणून नाही, तर जयरामची कलिग म्हणूनच सांगते. जयराम चुकीचं वागणार नाही याची मलाही खात्री आहे. जे काही झालं त्याला नक्की काहीतरी कारण असावं. काका, काका प्लीज कुठलाही टोकाचा निर्णय घेऊ नका. हा, आणि काळजी नका करू. आपण बघू ना काय होतंय ते. हा, हो ना अरविंद, तुम्ही उगाच टेन्शन घेऊ नका. जयची नोकरी जाणार नाही आणि तुम्ही सुद्धा कुठे जायचं नाही. आपण सगळे इथे एकत्रच राहूया, एकत्रच काम करूया. आणि आऊ आहेत ना आतमध्ये, त्या कधी काही चुकीचं होऊच देणार नाहीत. मी काय म्हणते, आपण बोलण्यापेक्षा आपापली कामं करूया. जय आला की मग ठरवू ना काय करायचे ते. तिलोत्तमा मॅडमचं पटतंय मला. आणि काही झालं तर आपण आहोत ना सगळे. काका, काळजी नका करू. मिस्टर जयराम, मला तुमची ही वागण्याची पद्धत कळतच नाहीये. मिस्टर अविनाश, जयराम, हे काय? माझ्या मते यांना कंपनीत घेऊन फार मोठी चूक केली आहे तुम्ही. हा त्यांना फोन करणार नाही, स्वतःच्या चुका मान्य करणार नाही. यांना सांगा, यांच्या या अशा वागण्यानं तुमच्या बिझनेसला प्रॉब्लेम होऊ शकतो. बिझनेस करताना जिभेवरती साखर ठेवावी लागते. भले भले बिझनेस म्हटलं ना की नमतं घेतात. मिस्टर जयराम तर विचित्रच वागतंय. एकतर स्वतः निंबाळकरांचा अपमान केला, आता त्यांची माफी मागायचं सोडून हे असं वागतायत.
तुम्ही मालक नाही, एम्प्लॉई आहात. त्याचं भान ठेवा मिस्टर जयराम. स्वतःच्या तोंडाने म्हणालात ना की मिस्टर निंबाळकरांना तुम्ही हे सगळं म्हणालात, मग आता माफी मागायची लाज वाटते का तुम्हाला? बस मिस्टर अविनाश, यापुढे मला काहीही बोलायचं नाहीये. निंबाळकर माझे मित्र आहेत आणि त्यांचा ह्याने अपमान केलाय, आणि आता त्यांची माफी न मागून तो माझाही अपमान करतोय. जयराम, तुमच्या वागण्याचं स्पष्टीकरण मला हवंय. का वागलात तुम्ही असे? का बोललात त्यांच्याशी असे? तुम्ही त्यांची माफी मागणार आहात का नाही? जयराम, मी तुमच्याशी बोलतोय असे पुतळ्यासारखे उभे राहू नका. ठीक आहे, नाही तुम्ही जर त्यांची माफी मागणार नसाल तर मला काही ठोस निर्णय घ्यायला लागतील. जयराम, तुमच्याकडनं ही अशी अपेक्षा कधीच नव्हती. खूप वेगळा विचार मी तुमच्याबद्दल करायला लागलो होतो आणि तुम्ही मात्र. अविनाश, एक मिनिट, जरा शांत हो तू. जय, अरे हा सगळा काय प्रकार आहे? अहो, मी काही मुद्दाम आणि चुकीचं वागलो नाही. देव मॅडम, हा दाभोळकर साहेब, प्लीज त्याला एकदा बोलू तर द्या, त्याचं जरा ऐकून तर घ्या प्लीज. हा, बोल जय. दाभोळकरांच्या ज्या काही टूर्स आहेत त्या सगळ्या टूर्सचं हॉटेलचं मॅनेजमेंट निंबाळकर बघतात. देशात परदेशात 150 हॉटेल्स ते सहज मॅनेज करू शकतात. त्यातल्या काही हॉटेल्सची मोनोपोली सुद्धा आहे त्यांच्याकडे. हे सगळं मला माहिती आहे. आणि हेही माहिती आहे की ते इतरांपेक्षा ह्या सगळ्या कारणांमुळे आपल्यासाठी जास्त रेट्स लावतात. म्हणजे मार्केटपेक्षा त्यांचे रेट्स फुलवलेले असतात. तरी आपण त्यांच्याशी डील करायला तयार झालो, कारण दाभोळकरांशी त्यांचे खूप चांगले संबंध आहेत. इनफॅक्ट दाभोळकर सरांनीच आपली त्यांच्याशी ओळख करून दिली आणि हे काम त्यांनाच द्या अशी कंडिशन सुद्धा घातली. एक्सक्यूज मी, आय इन्सिस्ट. आणि का करू नये? माझे खूप जुने मित्र आहेत ते काय अमाऊंट सांगतात यानं मला काहीच फरक पडत नाही, कारण त्यांची अमाऊंट माझ्या बजेटमध्ये आहे. आय वॉन्ट देअर सर्व्हिस. हो सर. सर, हे मला मान्य आहे. तुमचं सगळं बरोबर आहे आणि ते आम्हाला सगळ्यांनाच मान्य आहे. म्हणूनच या इतर सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून आपण निंबाळकरांशी डील करायला तयार झालो. पण सर, खरं तर निंबाळकरांचे सगळ्यात महत्वाचे क्लायंट्स आपण होतो. त्यांच्या ओव्हरऑल बिझनेसपैकी 80% बिझनेस आपण त्यांना देतो. माझ्याकडे तसा डेटा आहे सर. आणि सर, आपल्या बुकिंग्समुळे निंबाळकरांना काही हॉटेल्सची मोनोपोली मिळाली. जर आपण त्यांना बुकिंगच दिलं नाही तर ती मोनोपोली टिकणारच नाही. सर, हॉटेल्सना बिझनेस हवा जो आपण देतो, निंबाळकर नाही. आणि सर, अजून एक, निंबाळकरांपेक्षा कितीतरी लायक तरुण मुलं आहेत जी कामासाठी खरंच धडपडतात. त्यांना जर आपण एक संधी दिली ना तर ते आपल्याला बेस्ट डील्स देतील, बेस्ट सर्व्हिसेस तर देतीलच.
पण स्वतःचं एक विश्व तयार करतील. निंबाळकरांपेक्षा कितीतरी लायक तरुण मुलं आहेत जी कामासाठी खरंच धडपडतात. त्यांना जर आपण एक संधी दिली ना तर ते आपल्याला बेस्ट डील्स देतील, बेस्ट सर्व्हिसेस तर देतीलच, पण स्वतःचं एक विश्व तयार करतील. पण मी यापूर्वीच क्लिअर केलंय, या सगळ्याचा मला फरक पडत नाही. मला त्यांचं बजेट मान्य आहे. बजेट हा इश्यूच नाही. सर, मी फक्त मला जे वाटलं ते एक सजेशन दिलं. आणि ह्या सगळ्या गोष्टी सर तुम्हाला माहिती आहे का, निंबाळकरांकडे ज्या हॉटेल्सची मोनोपोली नाहीये ते आपल्याला खूप चांगल्या डील्स देतात. माझ्याकडे तशा ऑफर्सही आल्या होत्या, पण फक्त तुमच्या शब्दासाठी मी त्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून निंबाळकरांशी डील करायला गेलो. कारण सर, शेवटी तुमचं सॅटिस्फॅक्शन जास्त महत्वाचं होतं. मिस्टर जयराम, तुम्ही विषय बदलू नका. तुम्ही मुद्दा भरकटवताय. हो, पण मग जय नक्की बिनसलं कुठे? अहो, जेव्हा मी निंबाळकरांबरोबर डील करत होतो तेव्हा ते मला असं म्हणाले की त्यांचा माझ्यावर विश्वास नाहीये. सर, ते मला असं म्हणाले की देव टूर्सना मी ओळखत नाही, मी फक्त दाभोळकरांना ओळखतो. आणि सर, हे सगळं ऐकल्यावर मला असं झालं की एवढ्या सगळ्या गोष्टी विसरून आपण ज्या माणसावर विश्वास ठेवतोय तो आपल्याला असं म्हणतो. निंबाळकरांना पूर्ण पेमेंट हवं होतं सर, पण मला असं वाटलं की ज्या माणसाला आपल्यावर भरोसाच नाहीये, जो आपल्याशी ओळख करून घ्यायला तयारच नाहीये, त्याच्यासोबत आपण काम कसं करू शकतो? आणि देव टूर्सने त्याच्याबरोबर काम का करावं? म्हणून मग मी निंबाळकरांबरोबर डील करायचं नाही असं ठरवलं. जयराम, हे जर सगळं असेल तर तुम्ही जो निर्णय घेतलाय तो अतिशय योग्य निर्णय. मी जर तुमच्या जागी असतो तर असाच किंबहुना याही पेक्षा जास्त रिॲक्ट झालो असतो. मला माहित नव्हतं हे असं काही तुम्हाला म्हणाले. नाही, हे जर असं काही असेल तर मग चूक त्यांचीच आहे. मी बोलतो त्यांच्याशी. नाही, तुम्ही बोलून घ्याच मिस्टर दाभोळकर, पण मला जयरामचा निर्णय खूप पटलाय आणि मनापासून. आणि जयराम, निंबाळकरांना कंटिन्यू करायचं का नाही हा निर्णय सुद्धा तुम्हीच घ्यायचा आहे. आय होप दाभोळकर साहेब तुम्हाला याची काही हरकत नसावी. दाभोळकर साहेब, तुमच्या सगळ्या टूर्सची अगदी संपूर्ण जबाबदारी आमचीच आहे याची कल्पना आहे मला. पण मी तुम्हाला शब्द देते, तुमच्या एम्प्लॉईना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही. त्यांना या आधी जशी सर्व्हिस मिळत होती तशीच किंबहुना त्यापेक्षा अधिक चांगली सर्व्हिस मिळेल. खात्री बाळगा, विश्वास ठेवा आमच्यावर. मिस्टर जयराम, मला असं वाटतं की त्या नवीन मुलांना संधी द्यायला काही हरकत नाही. काय हो? हो, जरूर. जयराम, पुन्हा असं काही घडलं तर तुम्हाला जो योग्य वाटेल तो निर्णय घ्या.
ज्यांच्याकडे काम द्यायचंय त्यांना तुम्ही काम द्या, पण मला हे सांगा, येस त्यानिमित्ताने आपल्यामध्ये कुठलेही गैरसमज राहणार नाही आणि मीही असं अकारण हायपर होणार नाही. येस सर. जयराम, गुड जॉब. या तुम्ही. थँक्यू सर. अहो, मी तुला याआधीच म्हटलं होतं की माझे अंदाज सहसा कधी चुकत नाहीत. मिस्टर जयराम, त्यांच्यामध्ये एक प्रकारचा स्पार्क आहे. चला, गुंता सुटला.